एक प्युअर आणि नॅचरल ऑर्गॅनिक गुळ आपल्याला खायला मिळेल. आणि ते ऑटोमॅटिक सगळं डिस्ट्रीब्यूट होत जातं वेगवेगळं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे कोल्हापूरचा सुप्रसिद्ध गुळ कसा बनतो. आणि त्यासाठी मी आलेलो आहे एक गुळ फॅक्टरीमध्ये ज्याचं नाव आहे ईशा ॲग्रो प्रोडक्ट्स आणि त्यांच्या प्रोडक्टचं नाव आहे NR कोल्हापूर जॅगरी. आणि मंडळी, सगळेजण आता बघू शकता तुम्ही की सगळेजण साखरेसाठी एक अल्टरनेट बघत असतात की साखरेसाठी काय चांगला ऑप्शन असेल. तर तो ऑप्शन आहे ऑर्गॅनिक गुळ आणि तोच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. कसा बनतो A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार, कोणकोणते प्रोडक्ट हे सेल करतात. आणि जर तुम्हाला यांच्याकडनं परचेस करायचे असेल तर त्याची सुद्धा डिटेल मी या व्हिडिओमधून देणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओ जरा पण स्किप करू नका. तर मंडळी, गुळ बनवण्यासाठी महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो म्हणजे ऊस. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाणार आहे ऊसाच्या मळ्यामध्ये आणि तिथूनच आपण ही सुरुवात करणार आहोत. तर चला जाऊया आपण. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे गुळ कसा बनतो. तर त्यासाठी मी पहिल्यांदाच आलेलो आहे ऊसाच्या शेतीमध्ये आणि याला मळा म्हणतात. आणि हे बघा, सगळे जे काका आहेत, मामा आहेत, सगळे काम करतात. एकदम मेहनतीचं काम आहे. ऊस तोडणं खायची गोष्ट नाही आहे. आणि हे बघा, सगळं ते वेगवेगळं करावं लागतं. आणि हे बघा, असे भारे बांधून ठेवलेले आहेत त्यांनी. आणि यानंतर आता हा जे काही हे भारे आहेत हे सगळे ट्रॅक्टरमध्ये लोड करणार आहेत आणि ती जी फॅक्टरी आपली गुळाची तिकडे जाणार आहे. सो आता मी जाणार आहे फॅक्टरीमध्ये आणि त्याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण आता फॅक्टरीमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता इथे ऊस पूर्णपणे असा क्रश केला जातोय आणि तो ऊसाचा रस आहे तो एका साईडला इथे दाखवतो तुम्हाला. या इथे तर आता ऊसाचा रस काढून झाल्यानंतर ह्या चाळणीच्या सहाय्याने गाळला जातो आणि इथे एक वेगळा टँक आहे, त्याच्यामध्ये सेव्ह केला जातो. पण तो सेव्ह करण्याआधी एक हे भांडं आहे, त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट केलेले आहेत, जेणेकरून जो काय ऊसाचा रस आलेला आहे तो 3 टप्प्यामध्ये फिल्टर केला जातो, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला शेवटच्या टप्प्यात बघा एकदम प्युअर असा ऊसाचा रस दिसतो आणि मग नंतर ह्या टँकमध्ये सेव्ह केला जातो. आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, हे बघा, ऊसाचा पूर्णपणे असा एक चोथा झाल्यानंतर हे जे चिपाड आहे इथे दादा नेऊन वाळवत आहेत. हे बघा, हे पूर्णपणे इथे वाळत घातलेलं आहे आणि याचा पण वापर होणार आहे इंधनासाठी. तर मंडळी, मी मगाशी तुम्हाला दाखवलं जे ऊसाचा रस काढल्यावर जो चोथा उरतो त्याला चिपाट म्हणतात आणि त्याचा वापर सुद्धा इथे केला जातो. बघा, हे ऊसचा जो रस असतो तो उकळण्यासाठी या भट्टीमध्ये हे दादा टाकतायत. आणि हे बघा, केवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे ते सुद्धा वापरलं जातं. म्हणजे कुठलीच गोष्ट वेस्टेज जात नाही, सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रोसेसकडे. चला. तर मंडळी, मी तुम्हाला दाखवलं ऊसाचा जो रस काढून एका या पॅन मध्ये खाली साठवतात आणि तो वरती कसा पोचवतात मी तुम्हाला दाखवतो. या मंडळी, खाली जो टँक होता त्याच्यामध्ये ऊसाचा रस आता वरती चढवला जातोय आणि हे बघा या टँक मध्ये सेव्ह केला जातो. तर पाईपाद्वारे हा ऊसाचा रस ह्या स्टोरेज टँकमध्ये आणला जातो आणि त्यानंतर नळाद्वारे जे काही मोठमोठे पॅन आहेत त्याच्यामध्ये सोडला जातो आणि त्याची पुढची प्रक्रिया म्हणजे हा जो काही ऊसाचा रस ह्या पॅनमध्ये साठवलेला आहे तो उकळवण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. आणि बघू शकता ह्या गूळ फॅक्टरीमध्ये पूर्णपणे एक अत्याधुनिक यंत्रणाचा वापर केला गेलेला आहे. आणि मंडळी, ह्या गूळ फॅक्टरीमध्ये तुम्हाला पूर्णपणे 100% नॅचरल गूळ तुम्हाला मिळणार आहे, कारण इथे कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल केमिकल यामध्ये वापरलं जात नाही. पूर्णपणे नॅचरल गूळ असणार आहे, सेंद्रिय गूळ. तर मंडळी, बघू शकता ह्या मोठ्या पॅन मध्ये त्या नळाद्वारे उसाचा रस आणला जातो आणि उकळला जातो एक सेट टेम्परेचरला. आणि मग जी काय गोष्टी नको आहेत गुळ बनवताना त्या सगळ्या ह्या ताई झाऱ्याच्या साह्याने ही जी मळी म्हणतात त्याला साईडला करतायत. तर पहिल्या पॅनमधून जेवढं शक्य होईल तेवढी मळी बाहेर काढली जाते आणि मग उसाचा रस दुसऱ्या पॅनमध्ये
सोडला जातो आणि इथे बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट सगळी जी काही मळी आहे ती निघालेली आहे, पण थोडी थोडी जी बाकी आहे ती ह्या दुसऱ्या पॅनमधून झाऱ्याच्या साहाय्याने साईडला केली जाते आणि त्याच्यानंतर आपला जो गुळाचा रंग असतो गोल्डन, तो यायला लागतो आणि बघू शकता इथे तुम्ही गुळाचा जो ओरिजिनल रंग असतो असा गोल्डन कलरचा आपल्याला बघायला मिळतोय. आणि अजूनही हा गूळ पूर्णपणे झालेला नाही. एक सर्टन टेम्परेचरला गेल्यावर ते मशिनरी बंद करतात आणि मग आपल्याला जो हवा असतो तो पूर्णपणे नॅचरल सेंद्रिय गूळ आपल्याला मिळणार आहे. आणि ही पूर्ण अजून प्रक्रिया झालेली नाहीये. आणि पूर्णपणे हा गूळ तयार झाल्यानंतर ह्या शेवटच्या पॅनच्या खाली एक मोठं असं छिद्र आहे. तिथून जो गरमागरम गूळ तयार झालेला असतो तो खाली या पॅनमध्ये सोडला जातो दुसऱ्या. तर म्हणजे इथे बघू शकता, आता ह्या मोठ्या पॅन मध्ये जो सेट टेम्परेचर केलेलं आहे गुळाचं झाल्यानंतर ऑटोमॅटिक इथे खाली येणार आहे आणि त्याच्या आधी त्यांनी एक थोडासा गुळाची पावडर मारलेली आहे जेणेकरून गुळ खाली चिटकू नये. आणि हे बघा सगळ्या महिला मंडळ रेडी आहेत. हे बघा एक एक क्यूब साचे वगैरे सगळे रेडी करून ठेवलेले आहेत त्यांनी. अर्धा किलोचे आहे, 1 किलोचे ढेप आहे. आणि आता थोड्या वेळातच गुळ आता इथे खाली पडणार आहे पटापट. आणि त्यांना एक गुळ कडक व्हायच्या आधी सगळं पटापट पटापट एक टाइम लिमिट मध्ये सगळं पटापट करावं लागतं. तर मंडळी आपला 100% नॅचरल ऑर्गॅनिक गूळ आता पूर्णपणे तयार झालेला आहे. आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो कसा तो बाहेर काढला जातो ते. हे बघू शकता गुळ आता त्या पॅन मधनं खाली इथे पडतोय. बघायला बघा किती बरं वाटतंय. इथे पण त्यांनी एक गाळणी लावलेली आहे जेणेकरून काही अजून ज्या गोष्टी नको आहेत त्या गाळणीत अडकल्या जातील आणि पूर्णपणे एक प्युअर आणि नॅचरल ऑर्गॅनिक गुळ आपल्याला खायला मिळेल. या गोष्टी सगळ्या तिथे काळजीपूर्वक केल्या जात आहेत. आणि बघू शकता सगळ्या जे काही वर्कर आहेत महिला वर्कर सगळ्यांनी प्रॉपर डोक्याला कॅप वगैरे हाताला ग्लव्ज वगैरे सगळे घातलेले आहेत. हे सगळं हायजीनचा पण कुठल्याही प्रकारचा इश्यू नाही आहे. कंटिन्यू हलवावं लागतं. बघू शकता त्या ताई आहेत त्या 1 किलोच्या साच्यामध्ये तो गुळ भरतायत. हे बघा इथे पण बघू शकता अर्धा किलोचा साचा आहे. आणि इथे बघा या ज्या ताई आहेत ते सगळ्या या क्यूब्स मध्ये भरतायत. पटापट जोपर्यंत गुळ गरम आहे तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना एक टाइम लिमिट असतो. फटाफट फटाफट त्यांचा हात चालवावा लागतो. बघू शकता मगाशी तुम्ही बघितलं असं एकदम पातळ होता आणि गुळ बघा एक काही 5 ते 7 मिनिटांमध्ये गुळ एकदम कडक झालेला आहे. तर म्हणजे इथे बघू शकता गुळाचे जे काही क्यूब आहेत वड्या त्या तयार झालेल्या आहेत. त्या पटकन बाहेर काढाव्या लागतात या साच्यामधून. हे बघा आता दुसरा साचा पण त्या काकी आता खाली करतील. छान. आणि मंडळी गुळ पावडर पण आता सध्या खूप प्रसिद्ध झालेली आहे. आणि हे बघा हे गुळ पावडर कशी बनवली जाते. जो उरलेला जो गुळ असतो तो पूर्णपणे त्यांच्याकडे एक साहित्य आहे आणि ते पूर्णपणे क्रश करतात. आणि इथे तुम्हाला गुळ पावडर सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता गूळ पावडर कशी केली जाते. जे काही मोठमोठे खडे उरलेले असतात गुळाचे ते चाळणीच्या साहाय्याने असे चाळले जातात आणि त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता गूळ पावडर पडते आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही गूळ पावडर सुद्धा मिळणार आहे.
खूप छान. हे पटापट करावं लागतं कारण गुळ जोपर्यंत एक त्याच्यामध्ये गरमपणा आहे तोपर्यंत ज्या गोष्टी होणार, एकदा कडक झालं की त्या गोष्टी पॉसिबल नाहीत. त्यामुळे सर्व जे काय महिला मंडळ आहेत, महिला वर्कर आहेत, त्यांना पटापट त्यांचे हात चालवावे लागतात. तर मंडळी बघू शकता आता या साच्यामधनं गुळाच्या ढेपा बाहेर येत आहेत. हे अर्धा किलोची आहे आणि ही 1 किलोची ढेप आहे. आणि या चाळणीत आता थंड करायला ठेवणार आणि जशी मागणी येणार तशी कस्टमर पर्यंत पोहोचणार आहे. गरमागरम एकदम फ्रेश ऑर्गॅनिक गुळाच्या ढेपा आहेत, बघू शकता. आणि थंड झाल्यानंतर गूळ कडक होतो. मग त्या कडक झालेल्या गुळासाठी त्यांनी एक ग्राइंडर घेतलेलं आहे, जेणेकरून त्या ग्राइंडरच्या सहाय्याने गूळ बारीक केला जातो. आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो इलेक्ट्रॉनिक चाळण आहे त्यांच्याकडे, त्यांच्यात कशी चाळले जातात आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहेत. तर मंडळी हे बघू शकता नंतरची प्रोसेस आहे. संजय भाऊ, हे काय, ही कुठली मशीन आहे? ही चाळणी आहे का? इलेक्ट्रॉनिक. आता ते क्रश केलेलं ह्याच्यात टाकलं त्यांनी, इथून आलेलं. हे काय काय आता प्रोडक्ट येणार बाहेर? आता हे ग्रॅन्युअल मध्ये खडे येतात. अच्छा, हे ग्रॅन्युअल्स आहेत का? म्हणजे 3 प्रोडक्ट बाहेर येणार. हे बघू शकता, हे ग्रॅन्युअल्स म्हणतात. आणि अजून दुसरं काय आहे? हे आता फाईन पावडर. अच्छा, ही बघा, ही फाईन पावडर आहे. म्हणजे एकाच या चाळणी, इलेक्ट्रॉनिक चाळणीतनं 3 वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि पावडर. आणि ही पावडर आहे. म्हणजे कन्फ्युजन होऊ नका, 2 प्रकार आहे तिथे, एक फाईन पावडर आणि पावडर आहे आणि ग्रॅन्युअल्स. म्हणजे बघा किती छान मशीन आहे. हे फक्त टाकतायत आणि ते ऑटोमॅटिक सगळं डिस्ट्रीब्यूट होत जातं. वेगवेगळं जे बारीक आहे ते इथे येत आहे आणि एकदम फाईन पावडर आहे ते तिकडे जाते. तर मंडळी माझ्यासोबत आहेत हे 2 दादा आहेत, हे पूर्णपणे ही फॅक्टरी मॅनेज करतात. वेलकम, तुमचं स्वागत आहे. हे आहेत संजय पाटील सर आणि हे आहेत सर संजय बिरंजे सर. सर, जरा आम्हाला कोणकोणते प्रोडक्ट आहेत जरा दाखवता एक एक, आपल्याकडे कोणकोणते प्रोडक्ट मिळतात? हे काय आहे? हे पावडर आहे. अच्छा, ही जॅगरी पावडर आहे. ही कशासाठी वापरता बोलला दादा तुम्ही? लहान मुलांना दुधामध्ये वगैरे मिक्स करून दिली जाते. अच्छा, ही दिली जाते. आणि हे किती 1-1 किलोच्या ह्याच्यात मिळणार का? मला अर्धा किलो 1 किलो पॅकिंग मध्ये मिळते. ओके, जशी हवे तशी मिळते. छान छान. दुसरं काय दाखवा जरा. दुसरे क्यूब्स असतात. हा, हे लोकल घेऊन जातो. अर्धा किलो 1 किलो पॅक मध्ये मिळते. ओके, हे क्यूब्स आहेत, हे बघू शकता क्यूब्स. हे अर्धा 1 किलोच्या पॅक मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरा प्रोडक्ट दाखवता येईल? फाईन पेक्षा थोडी मोठी ग्रॅन्युअल. अच्छा, याला ग्रॅन्युअल्स म्हणतात. हे पण अर्धा 1 किलोच्या पॅकेट मध्ये आपल्याला मिळणार आहे. व्हेरी नाईस. ही आहे हे गुळाचे ढेप आहेत. अर्धा किलो आणि 1 किलो पॅकिंग येते. अर्धा किलो आहे. अर्धा किलोची डेप आहे, 1 किलोची डेप आहे. तर बघू शकता हे सगळे प्रोडक्ट यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला. स्वतः दुसरी गोष्ट दादा, समजा कुठले होलसेलर आहेत तर त्यांनी म्हणजे परचेस करायचं असेल तर कसं करायचं कॉन्टॅक्ट तुम्हाला? आमचं ऍक्च्युअली ऑफिस आहे, हेड ऑफिस पुण्याला. अच्छा, पुण्यामध्ये 100 किलोमीटरच्या आतमध्ये कमीत कमी 300 किलो वजन असलेले ऑर्डर मिळू शकते. ओके, म्हणजे कमीत कमी 300 kg जर होलसेलर कोण असेल आणि पुण्यात त्यांचं मेन जे आहे गोडाऊन वगैरे जे काही इथे प्रोडक्ट बनतात ते पुण्याला जातात आणि तिथे 100 किलोमीटरच्या रेडायस मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला ते डिलिव्हर करणार आहेत. पण तुम्हाला कमीत कमी 300 किलो घ्यावे लागणार आहेत जे होलसेलर आहेत त्यांनी. आणि लोकल साठी सर काय आहे? लोकल साठी 20 ते 25 किलोमीटर अंतरापर्यंत एक 50 किलो जरी असेल तरी आम्ही डिलिव्हर करू शकतो. अच्छा, आणि ते मगाशी पुण्याचं सांगितल्याप्रमाणे 100 किलोमीटरच्या 300 किलो पर्यंत येऊ शकतो. मंडळी, संजय भाऊनी या ज्या गुळ फॅक्टरीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट बनतात ते सगळे आपल्याला दाखवलेले आहेत. आणि जर तुम्हाला परचेस करायचे असतील त्या गोष्टी सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर झाल्याच असतील. आणि मंडळी, या फॅक्टरीचा मी तुम्हाला ऍड्रेस सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यामधील नरेवाडी या गावाजवळ ही फॅक्टरी लोकेटेड आहे. जर लोकल कोणाला गुळ खरेदी करायचा असेल तर ते इथे डायरेक्ट येऊ शकतात. आणि मंडळी, साखरेचा अल्टरनेट ऑप्शन म्हणून तुम्ही काय वापरता मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.